आणि आपण आता थेट जातोय चेंबूरमधल्या दृश्यांकडे। चेंबूरमध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवे रोखण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अडवलेलं आहे। मात्र आता आपल्या मोर्चावर हे सगळे आंदोलनकर्ते ठाम दिसत आहेत। पोलिसांमध्ये काही काळ या आंदोलकांमधून पोलिसांमध्ये काही काळ शाब्दिक वादही झाल्याची दृश्य आपण पाहिली। आंदोलक आता पुन्हा एकदा चेंबूरच्या दिशेने रवाना झालेत, ही दृश्य आपण पाहतोय। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे। केंद्र सरकारचा यामध्ये निषेध केला जातोय। धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते। या घोषणांद्वारे ही मागणी होते। तर दिल्लीच्या जंतर मंतरवर सध्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात आणि शिक्षण व्यवस्थेत बदल व्हावेत या मागणीसाठी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये जे मोठं आंदोलन सुरू आहे त्याच्या समर्थनार्थ आज चेंबूरमध्ये अशा प्रकारे हा मोर्चा निघालेला आहे। पोलिसांनी काही वेळापूर्वी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला होता। ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जाम करण्याचा या आंदोलनकर्त्यांचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं। त्यावेळी काही काळ या दोघांमध्ये आंदोलनकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वादही झाल्याचं पाहिलं। मात्र पुन्हा एकदा चेंबूरच्या दिशेने रवाना झालेला हा आंदोलनकर्त्यांचा जत्था आपण पाहतोय। सीजेपीचे समर्थक आहेत आणि मोठी घोषणाबाजी सध्या सुरू आहे। यामध्ये शेकडो आंदोलनकर्ते सहभागी झालेले आहेत। नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। नरेंद्र प्रधान मुर्दाबाद। कालही दिवसभर महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन झाली। आज मुंबईमध्ये चेंबूरमध्ये आपण हे आंदोलन पाहतो।